साताऱ्याच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या दैनिक ऐक्यमध्ये मी एक पाक्षिक लिहिल्यासारखं लिहितो, मेडिको सोशल. हेच लेख मीच स्वतः अभिवाचन करून तुमच्यासमोर आणावेत अशी एक संकल्पना आली. कारण वाचताना कदाचित ती एक वेगळी लय आणि लेखकाला काय म्हणायचं आहे हे कदाचित पोचण्याची शक्यता जास्त असते, म्हणून हा प्रपंच. जंगल विश्वाचे अध्यात्म, ताडोबा जंगल भाग 2. ताडोबाच्या जंगलात आज हरणं, माकडं, सांबार, मोर हे पाहता पाहता जिप्सी एका छोट्या तलावापाशी आली. 4 जिप्सी उभ्या एका छोट्या तलावापाशी व्याघ्र दर्शनासाठी. भिरभिरणारे आषाढभूत डोळे. 15 मिनिटं 20 मिनिटं काहीच नाही. मग चुळबुळ सुरू झाली. बाकी गाड्या कंटाळल्या, निघून गेल्या. त्यांच्या वाहनांचे आवाज जिरतायत तेवढ्यात आमच्या गाईडचा सराईत दबका आवाज, टायगर. जिप्सीमध्ये शांतता अशी की फक्त श्वासांचे आवाज. शांतपणे झुडपामधून थोडीशी आळशी हालचाल करत वाघोबा आले. तळ्याच्या पाण्यामध्ये मागचे पाय आणि अर्ध शरीर बुडवलं आणि दिमाखामध्ये एका खडकावर बसून राहिले. आळोखे पिळोखे देत एक जांभई दिली. एवढी मोठी जीभ आणि जबडा आणि सुळे की समोरच्यांना त्या तोंडामध्ये ब्रह्मांड दिसावं किंवा ब्रह्मांड आठवावं. मग साहेबांना काय वाटलं काय माहीत. 1-2 स्ट्रेचेस मारले चारी पाय ताट करून आणि मग संथ गतीने पाण्यातून बाहेर येऊन थेट आमच्या जीपकडे वाटचाल. निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार. हा जंगलचा राजा संथ गतीने समोरून येत होता. शेपटीचा एखादा फटकारा किड्यांना उडवण्यासाठी वगैरे मधूनच. आता श्वासांच्या आवाजाबरोबर हृदयाची धडधड पण ऐकू येऊ लागली होती. गाईडच्या अंडर द ब्रेथ सूचना, हालचाल नको, उठू नका, आवाज नको. सर, हा युवराज आहे, इथला 1 नंबरचा नर. आमचे तर डोळे विस्फारले होतेच, पण दररोज इथे वावरणारी ही मंडळीसुद्धा त्या खड्या दर्शनाने उत्तेजित झाली होती. उसकी चाल देखो साहब. खरंच एक मस्तवाल बेफिकीर चाल. घाबरणार कोणाला जेव्हा स्वतःच किंग आहे. अंतर कमी कमी होत चाललं तर चला चला हाला असं मनामध्ये येऊ लागलं. ड्रायव्हरनी गाडी वळवली नाही, पण मागे मागे नेली, त्यामुळे युवराज कायम समोरून आमच्या समोर. त्यानंतर बराच वेळ युवराज, त्याची मस्ती, त्याची अदाकारी ह्याच्यामध्ये आम्ही बुडून गेलो. कुठले शहरी आपण, रोजची धावपळ, पेशंटचा गराडा, मिनिटाचा हिशोब, हे सगळं मागे पडलं. जंगलही जणू स्तब्ध होऊन गेलं होतं. आपला एरिया मार्क करताना त्यांनी एक पिचकारी सोडली तेव्हा उगीचच डायलॉग आठवला, यही वो इलाका है जहां हमें शेर खान नाम से जानते हैं. थोडा धीमा वेळ आला की गाईड बारीक सारीक माहिती पुरवत राहिला. युवराजच्या माद्या, त्याची पिल्लं, सगळ्यांना नावाने ओळखतात ही मंडळी. हे कसं असं मी विचारलं तर अतिशय सिन्सिअरनी गाईडली आम्हाला सांगितलं, चेहऱ्यावरून. कपाळ माझं असं मी म्हटल्यावर तो म्हणाला, हो, कपाळवरूनच ओळखतो. युवराजनी अर्धा तास तरी पैसा, वेळ, कष्ट वसूल असा वेळ फक्त आमच्या जिप्सीला दिला. मग 4 पाय शरीराच्या मध्ये आणले. पाठीला वरून फुगीर बाक दिला. शेपूट उंचावली. काय होतंय असा विचार करत असताना त्याच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं. संडासला जोर देताना जंगलच्या राजाच्या चेहऱ्यावर पण माणसासारखेच हावभाव असतात असा एक क दर्जाचा विनोद त्या जंगलात सुद्धा मला सुचून गेला. तिथून दुसऱ्या एका तळ्याच्या काठावर परत आमची जिप्सी उभी. काही आठवड्यापूर्वीच युवराज आणि एका अस्वलाची फाईट झाली होती म्हणे. त्याचं वर्णन असं की डोळ्यासमोर दृश्य उभं राहावं. अस्वलाला माहीत आहे की पाण्यात खेचला गेलो तर युवराज सोडणार नाही. युवराजला माहीत की जमिनीवर अस्वल हाती लागणार नाही. दोन्हीची मोठी फाईट झाली सर. शेवटी पळून गेला अस्वल, नाही लागला युवराजच्या हाती.
त्यांची फाईट झाली असेलच, पण त्यांच्या मनातलं ह्या मॅनला कसं समजतं याचंच मला जास्त कोडं होतं. जंगलच्या सफारीतून एक अजब वास्तवाची अनुभूती येते. तासन तास काही न दिसता फिरत राहणं आणि काहीच न दिसणं हा सुद्धा एक धडा असतो. झाडं, झुडपं, किड्यांपासून 1000 किलोच्या गव्यापर्यंत हे अपाळीव अनएडिटेड विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. जिवंत राहणं, बागडणं, प्रजोत्पादन करणं आणि जुळवून घेत घेत संरक्षण करत राहणं, या सर्वाचं एक विश्व तिथे लाखो वर्ष चालत असतं. तिथे आपण आपल्या बुद्धिचातुर्यानं बघ्याच्या भूमिकेतून साक्षीभावानं राहिलो ना तर खूप आकलन होत राहतं. जंगल तुमच्या नसानसात भिनतं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय हे पदोपदी जाणवतं. निसर्गाचे कठोर नियम जाणवतात. इथे भूतदया, क्षमा, शांती नाही. वर्तमान काळात जगणं हा अध्यात्म इथे साकारतो. म्हणे जंगलातल्या हरणाला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह वगैरे होत नाही, कारण तो एका वेळेला एकच काम करतो. चरतो, बागडतो, झोपतो, पण हे करत असताना वाघाचा विचार करत नाही. वाघ आला तर जीव खाऊन पळतो, कधी जगतो कधी मरतो, पण त्या वेळेला तेच काम करतो आणि निसर्ग नियम मोडत नाही. हे सर्व आपण मानव नावाचं हुशार जनावर करत नसल्याने आपल्याला डॉक्टरांची गरज पडते. परतताना रस्त्यामध्येच बसून होती एक वाघीण. 7-8 जिप्सी तिच्या आजूबाजूला. वाघीण आपल्याच नादात. युवराज हे अजस्त्र धूळ आहे, 350-400 किलोचं असावं. पण ही छोटी तारा, मी गाईडनी तिला सुद्धा चेहऱ्यावरनंच ओळखलं, ही थोडीशी लहान. कमनीय वगैरे वर्णनं आताशा चालत नाहीत, पण डाएट वगैरे न पाळता फॅटचा लवलेशही तिच्या अंगावर नाही. आपण उघड्या जीपमध्ये आपल्यापासून 4-5 फुटांवरनं संथ गतीने ही बया चालतीये. काहीच करत नाही गाईडचा फावला उपदेश. पंजा असा सणसणीत की एक चपराक मारली तर एक अवयव लचकून जाऊ शकेल. किल्ली लावून पळणारी खेळण्यातली गाडी आपल्याला आवडते लहानपणी. नंतर प्राणीसंग्रहातली दयनीय जनावर आपण पाहतो. मग माणसांमधले प्राण्यांचे नमुने न्याहाळत राहतो. पण जंगलातलं हे रॉ, बिना भेसळीचं, प्रसंगी क्रूर विश्व भारावून टाकतं. तेही एक सहजीवनच, सिम्बायोसिस असल्यामुळे खूप कमी जीव इथे नामशेष होतात. बाकी बहुतेक जीवसृष्टी, जणू ध्यानधारणा करत असलेले वृक्ष, हे सगळं शाश्वत असल्यासारखं टिकून राहतं. तर मंडळी, आपल्या सर्व 12 वर्षांवरच्या मुलांना पालकांबरोबर जंगल सफारीला न्यावं. जंगलातली वास्तवता, जीवबंधुत्व, विविधता आणि अध्यात्म अनुभवण्यासाठी. त्यांना निसर्गाची अशी ओळख झाली तर ते आपोआपच एन्व्हायरमेंटल फ्रेंडली होतील. गोऱ्या टुरिस्टांकडनं सांघिक शिस्त म्हणजे काय ते कळेल. 3-4 तास सायटिंगच्या मागे असताना काहीच दिसलं नाही, फक्त जंगल रक्तात भिनलं की निसर्गाचा हा खडीचा डाव न रडता झेलता येतो आणि रोजमर्राच्या जीवनातही त्याचा फायदा होतो. एखादी आलेली आफत असंच काही शिकवून जाते. थरारक पाठलाग करून, शिकार करून कच्चं मांस एखादं जनावर खातं, तेव्हा शाकाहारी मांसाहारीच्या कृत्रिम कल्पना पण गळून पडतात. जंगलचा राजा पण फक्त 15-16 वर्षच जगतो, कारण अन्न मिळवण्यासाठी त्याला अपार कष्ट करावे लागतात. हे कळलं की आईवडिलांनी घातलेल्या 2 वेळच्या जेवणाची महती कळते. हेही कळतं की मानव म्हणून आपल्याला निसर्गाने न अपार ताकद दिली आहे, न नखं दिली आहेत, न जबडे, न डंखामध्ये विष, पण जो मेंदू दिला आहे त्यामुळे मानव आज जंगलावरही राज्य करू शकतो. तारू नावाचा एक आदिवासी जंगलात बळी पडला, म्हणून जंगलाचं नाव ताडोबा पडलं. आपण तारूच्या त्या बांधलेल्या देवळात गेलो नाही तरी वनजीवन जतन करून तारूला आणि निसर्गाला मानवंदना देऊ शकतो. माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे सगळे पॉडकास्ट दर शुक्रवारी अपलोड होत असतात. आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, जिथे आवडेल तिथे लाईक करा
आणि जिथे पाहिजे ते कमेंट करा. या तुमच्या सहभागामुळे आम्हाला चॅनल जास्त बरं करण्याची एक संधी मिळत राहील.